नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेसन नंबर 4 अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स या प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 15 आता आपण सोडवणार आहोत. प्रॉब्लेम सेट 15 मधील क्वेश्चन नंबर 1, ऑब्झर्व द फिगर अँड कंप्लीट द टेबल फॉर अँगल AWB. या आकृतीमध्ये अँगल AWB काढलेला आहे. अँगल AWB चा हा इंटेरियर एरिया आहे आणि अँगल AWB चा हा एक्सटेरियर म्हणजे बाहेरील एरिया आहे. पॉइंट्स इन द इंटेरियर, पॉइंट्स C, पॉइंट R, पॉइंट X अँड पॉइंट N हे त्या अँगलच्या इंटेरियर भागामध्ये असलेले पॉइंट्स आहेत. त्यानंतर पॉइंट्स इन द एक्सटेरियर, अँगलच्या बाहेरील भागामध्ये असलेले पॉइंट्स पॉइंट T, पॉइंट U, पॉइंट Q, पॉइंट V अँड पॉइंट Y हे अँगलच्या बाहेरील भागामध्ये म्हणजेच एक्सटेरियर पॉइंट्स आहेत. पॉइंट्स ऑन द आर्म ऑफ ॲन अँगल्स, अँगल्सच्या आर्म्सवर म्हणजेच बाजूंवर असलेले पॉइंट्स पॉइंट A, पॉइंट W, पॉइंट G आणि पॉइंट B हे त्या अँगलच्या बाजूंवरती असलेले पॉइंट्स आहेत. क्वेश्चन नंबर 2, नेम द पेअर ऑफ ॲडजेसंट अँगल्स इन द फिगर बिलो. खाली दिलेल्या फिगर्स मध्ये ॲडजेसंट अँगल्सच्या पेअर आपल्याला लिहायच्या आहेत. ॲडजेसंट अँगलच्या पेअर मध्ये एक आर्म ही कॉमन असते. अशा आपल्याला ॲडजेसंट अँगल्सच्या पेअर्स लिहायच्या आहेत. पहिली पेअर्स आहे अँगल ANB अँड अँगल ANC. इथे अँगल ANB आणि अँगल ANC या दोन अँगल्स मध्ये आर्म AN ही कॉमन आर्म आहे म्हणून हे ॲडजेसंट अँगल आहेत. अँगल BNA अँड अँगल BNC हे जे दोन अँगल आहेत त्या दोन अँगल मध्ये NB ही आर्म कॉमन आहे म्हणून हे देखील दोन ॲडजेसंट अँगल आहेत. त्यानंतर पुढील पेअर अँगल CNA अँड अँगल CNB या दोन अँगल मध्ये NC ही जी आर्म आहे ही आर्म कॉमन आर्म आहे म्हणून हे देखील ॲडजेसंट अँगल आहेत. अशा प्रकारे या आकृतीमध्ये आपल्याला ॲडजेसंट अँगलच्या 3 पेअर्स आपल्याला मिळाल्या. आता पुढील आकृती पाहूया. या आकृतीमध्ये कॉमन आर्म असलेले इथे दोन अँगल आहेत, अँगल PQT आणि अँगल PQR. त्यामुळे ही एकच पेअर या ठिकाणी ॲडजेसंट अँगलची आहे कारण या दोन अँगल मध्येच फक्त QP ही जी आर्म आहे ती कॉमन आहे. कॉमन आर्म असलेले दुसरे दोन अँगल या आकृतीमध्ये नाहीत म्हणून या ठिकाणी ॲडजेसंट अँगलची एकच पेअर आपल्याला मिळते. अँगल PQT अँड अँगल PQR ही ॲडजेसंट अँगल्सची पेअर आहे. क्वेश्चन नंबर 3, आर द फॉलोइंग पेअर्स ऑफ द अँगल ॲडजेसंट? इफ नॉट स्टेट द रिझन. या ठिकाणी काही अँगल्सच्या पेअर्स दिलेल्या आहेत. या पेअर्स ॲडजेसंट अँगलच्या आहेत का? जर त्या ॲडजेसंट अँगलच्या पेअर नसतील तर त्या ॲडजेसंट अँगलच्या पेअर्स का नाहीत हे कारण देखील आपल्याला द्यायचं आहे. पहिली जोडी आपण पाहूया अँगल PMQ अँड अँगल RMQ. आकृतीमध्ये पहा अँगल PMQ, त्यानंतर दुसरा आहे अँगल RMQ. आता या दोन्ही अँगल मध्ये व्हर्टेक्स M हा कॉमन आहे आणि MQ ही आर्म देखील कॉमन आहे. त्याचबरोबर या दोन्ही अँगलचे अंतर्भाग देखील वेगवेगळे आहेत. या ठिकाणी मी ज्या खुणा केल्या आहेत त्यावरून आपल्या लक्षात येईल की दोन्ही अँगलचे अंतर्भाग म्हणजे इंटेरियर्स वेगवेगळे आहेत. म्हणून ही जी कोनांची जोडी आहे अँगल PMQ अँड अँगल RMQ ही ॲडजेसंट अँगलची पेअर आहे. अँगल PMQ अँड अँगल RMQ आर ॲडजेसंट अँगल्स. आता आपण अँगलची दुसरी जोडी पाहूया अँगल RMQ
and angle SMR. आकृतीच्या साहाय्याने ही आपण ॲडजेसंट अँगलची पेयर्स आहे का आपण पाहूया. यातील पहिला अँगल आहे अँगल RMQ. त्याचा इंटेरियर आपण खुणेच्या साहाय्याने दाखवूया. अँगल RMQ हा त्याचा इंटेरियर भाग आहे. आणि दुसरा अँगल आहे अँगल SMR. या अँगलचा इंटेरियर भाग आपण इथे दाखवूया. हा आहे अँगल SMR चा इंटेरियर म्हणजे अंतर्भाग आहे. या दोन्ही अँगल्स मध्ये M हा व्हर्टेक्स पॉइंट कॉमन आहे. त्यानंतर MR ही जी आर्म आहे ती देखील कॉमन आहे. परंतु या दोन्ही अँगल्सचे इंटेरियर सेपरेट नाहीत. अँगल RMQ या अँगलच्या अंतर्भागामध्येच अँगल RMS याचा अंतर्भाग आहे. म्हणजेच या दोन्ही अँगल्सचे अंतर्भाग वेगवेगळे नाहीत, म्हणजेच त्यांचे इंटेरियर सेपरेट नाहीत. म्हणून ही जी पेयर आहे ही ॲडजेसंट अँगलची पेयर नाही. Angle RMQ and angle SMR are not adjacent angles. These angles have a common vertex M. M हा यांमधील कॉमन व्हर्टेक्स आहे. A common arm MR, but their interiors are not separate. तिसरी आपण जोडी पाहूया. Angle RMS and angle RMT. Angle RMS याचा इंटेरियर इथे लाल रंगाची मार्क करून दाखवला आहे. अँगल RMT हा जो अँगल आहे त्याचा इंटेरियर देखील आपण इथे रेड कलरची मार्क करून दाखवूया. हा आहे अँगल RMT या अँगलचा इंटेरियर. आता आपण या दोन्ही अँगलचे जर इंटेरियर पाहिले तर हे इंटेरियर सेपरेट नाही. अँगल RMT या अँगलच्या इंटेरियर मध्येच अँगल RMS या अँगलचा इंटेरियर आहे. दोन्ही अँगलचे इंटेरियर सेपरेट नसल्या कारणाने ही अँगलची पेयर ॲडजेसंट अँगलची पेयर नाही. देअर इंटेरियर्स आर नॉट सेपरेट. Therefore, angle RMS and angle RMT are not adjacent angles. त्यानंतर आपण इथे चौथी अँगलची पेयर पाहूया. अँगल SMT and angle RMS. अँगल SMT या अँगलचा इंटेरियर आपण रेड कलरची मार्क करून दाखवूया. अँगल SMT या अँगलचा हा इंटेरियर आहे. त्यानंतर दुसरा अँगल आहे अँगल RMS. अँगल RMS या अँगलचा इंटेरियर देखील आपण इथे रेड कलरची मार्क करून दाखवूया. या दोन्ही अँगलमध्ये व्हर्टेक्स M हा कॉमन व्हर्टेक्स पॉइंट आहे आणि आर्म MS ही या दोन्ही अँगलमध्ये कॉमन आर्म आहे. तसेच या दोन्ही अँगल्सचा इंटेरियर देखील सेपरेट आहे. म्हणून ही अँगल्सची पेयर ॲडजेसंट अँगलची पेयर आहे. अँगल SMT and अँगल RMS आर ॲडजेसंट अँगल्स. मुलांनो, या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 15 आपला सोडवून पूर्ण झालेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 16 सोडवणार आहोत. धन्यवाद.